मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य। माझा मोबाईल नंबर आहे 9850155558। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते, कामकाज बंद असते। आजचा विषय हा ज्योतिषशास्त्र संबंधित आहे आणि फार महत्त्वपूर्ण आहे, नवीन विषय आहे। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आता वर्तमान जर आपण कुटुंब व्यवस्थेकडे गेलो तर कुटुंब व्यवस्थेकडे गेलो असताना घराघरात जर आपण बघायला गेलो तर वादाचे प्रसंग जास्त निर्माण होत आहे। आता वादाचे प्रसंग जास्त निर्माण होत आहे, त्याला कारण काय आहे? तर वर्तमान स्थिती जी निर्माण झालेली आहे पूर्वीची आणि आताची, त्याच्यात महत् अंतर पडलेलं आहे। याच्यात प्रामुख्याने वाडवडील, आई वडील, सासू सासरे, मुले आणि सुनबाई यांच्यातील होणारे वाद मोठ्या प्रमाणावर वाढू लागलेले आहेत। असं का झालं? वास्तविक पाहता मुलं शिक्षित आहेत, मुली पण सुशिक्षित आहे आणि वादाचं कारण व्हायला नको, परंतु वादाचं कारण होण्याला एकमेव कारण म्हणजे यात स्वार्थ भरलेला आहे, निव्वळ काही नाही। आणि द्वेष, जे संस्कृतीशीलपणा होता तो तरुण वर्गामध्ये राहिलेला नाही, असं खेदाने म्हणावे लागते। ज्याप्रमाणे आईवडिलांनी मुलांना मुलींना सांभाळलं आहे, त्याप्रमाणे मुलं मुली आईवडिलांना सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारत नाही आहे। ही खेदाची गोष्ट आहे। आता याच्याकडे ज्योतिषशास्त्र मग कसं बघणार? तर ज्योतिषशास्त्र बघत असताना माझ्याकडे एक गृहस्थ आले असं असताना त्यांच्या पत्नीचं निधन झाले, ते एकमेव आहे आणि त्यांची घरामध्ये हेडसाळणी होते आहे। ते मोठे भाऊ आहे। आता हेडसाळणी होत असताना त्यांचं सुनेशी पटत नाही आहे, जो पूर्वी मुलाशी पटत होता आता मुलाशी पटत नाही, असं काय व्हावं? मग ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मी शोधण्याचा प्रयत्न ज्या वेळेला केला त्यावेळेला असं आढळून आलं की मुलाची राशी सिंह आहे। आता सिंह असल्यावर तो धाडसी विचाराचा असायला हवा होता आणि तो धाडसी विचाराचा होता पण त्याचं लग्न मीन राशी मुलीशी झालं। आता मीन राशी स्वामी गुरु, सात्विक विचारी, देवाधर्माची श्रद्धावान अशी राशी। मुलाची राशी सिंह राशी, धाडसी विचाराची राशी, वास्तविक वाद होण्याचं कारण नाही। परंतु असं आपण बघत असताना ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून याचा जर विचार केला आपण, तर हा षडाष्टक योगामध्ये झालेला विवाह आहे। शत्रू षडाष्टक, अष्टम षडाष्टक, म्हणून हा विवाह जो आहे तो नकारार्थी आहे। आता इथे सिंह राशी जी आहे ती अष्टमात पडलेली आहे, रवी पण अष्टमात पडलेली आहे। स्वराशीचा रवी बलाढ्य असताना तो अष्टमात आहे, मृत्यू पावलेला आहे। म्हणजे रवी इथे जो पाहिलेला आपण बघितला, म्हणजे रवीची पावर इथे संपलेली आहे। आता हे संपलेले केव्हा? तर याचं मीन राशीचे लग्न झालं तर मीन राशीचा स्वामी गुरु, सात्विक विचाराचा, देवाधर्माचा, श्रद्धावांचा, सेवा करणारा असताना या मुलीचा मकरेचा गुरु आहे आणि म्हणजे तो नीचेचा आहे। म्हणजे इथे तिथं सात्विक विचार हरवले, देवाधर्मावरची श्रद्धा मर्यादित झाली आणि त्याशिवाय याच्यामध्ये जो आलेला आहे तो धनेश कुंडलीमध्ये गुरुच्या सान्निध्यात आलेला असल्याने कारणाने ही सुनबाई अत्यंत स्वार्थ विचाराची निघाली। आता हा मुलगा सिंह राशीचा म्हणजे वाघाचा सारखा असलेला हा गर्भगळीत का झाला?
तर आपण जर सर्कशीतला सिंह बघितला तर रिंग मास्टरच्या केवळ एका चापकाच्या इशाऱ्याने तो चालतो, त्याचप्रमाणे ही गत झाली. कारण ही मीन राशी ही लग्नी होती, शिरोभागी होती, म्हणून तिच्या हाती सूत्र होते. आणि हा सिंहासारखा मनुष्य पत्नीचा पदर घेऊन चालणारा झाला. आणि पत्नीनं सांगितलं त्याप्रमाणे सासरेबाची रवानगी इथे वृद्धाश्रमात झाली. अगदी साधं सरळ गणित इथे सोडवलं गेलेलं आहे. दुसरं या ठिकाणी पुन्हा तसंच आलं. दुसरे गृहस्थ आहे, इथे वडील वारले आहे आणि आई वृद्धाश्रमात गेलेली आहे. आता मेष राशीचा मुलगा आहे. मेष राशीचा मंगळ परंतु तो मंगळ कर्तेचा आहे, नीचेचा आहे, म्हणजे नीच वर्तन करणारा आहे. पत्नी हे कन्या राशीची आहे, बुद्धिवान आहे, बुधात्त योग आहे, शिकलेली आहे. परंतु बुध हा कुंडलीमध्ये जो मीन राशीचा असल्या कारणाने तो पण नीचेचा झालेला आहे, म्हणजे बुद्धी भ्रष्ट झाली. आता या ठिकाणी बुद्धी भ्रष्ट झाली, बुद्धी विपरीत मार्गाला लागली. आणि हा धाडसी नावाचा मेष राशीचा पती हा पत्नीचा गुलाम झाला. आणि पत्नीचा गुलाम झाल्याबरोबर या ठिकाणी आई वृद्धाश्रमात गेली. आई वृद्धाश्रमात गेली. आई पवित्र होती, देवाधर्माची होती, कुळाचार करणारी होती. परंतु आई ही शिकलेली असताना तिला नाईलाजाने पती निधनानंतर जावं लागलं. पण परिस्थिती पहा कशी थोड्या दिवसात पलटली. या मेष राशी आणि कन्या राशीच्या दाम्पत्याचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये पत्नीचा मृत्यू झाला. आता हा मुलगा एकुलता एक झाला, त्याला मुलबाळ पण नाही झालं. आणि याच्यामध्ये त्याचं घरदार विकलं गेलं, जे आई वडिलांनी दिलेलं होतं तेच. आणि हा शून्यवत झाला. हा शून्यवत झालेला मग याचे पण रवानगी वृद्धाश्रमात योगायोगाने आली. आणि जिथे आई वृद्धाश्रमात होती तिथेच त्याची रवानगी झाली. पहा कशी परिस्थितीने डाव साधला आहे. बरोबर नैले पे दैला बैठा है अब. आणि योगायोगाने ही जी आई शिकलेली होती, त्या वृद्धाश्रमाचे जे मॅनेजर होते वयोवृद्ध झाल्या असल्या कारणाने ते रिटायर झाले. आणि त्याच अधिकार पदावर ही आई कार्यरत झाली आणि सगळा वृद्धाश्रम या आईच्या हातात आला. पहा कशी नशिबाने पलटी मारलेली आहे, नशिबाने जागा दाखवली या मुलाला. म्हणून आता या ठिकाणी मला दुसरा एक व्यक्ती आलेली आहे, त्यांच्या सान्निध्यात ही गोष्ट झालेली आहे. म्हणून त्यांनी मला असं सांगितलं की मला मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे, आम्ही दोघंही आहोत, तर आम्हाला अशी सूनबाई हवी की जे आमचा सांभाळ करेल असं. आता याच्या ठिकाणी असं आहे की पती पत्नी वरवधू मुलगा मुलगीची गुणमिलन कुंडलीमिलन न करता याच्या पुढे सासू सासऱ्याचं आणि येणाऱ्या सुनेचं कुंडलीमिलन गुणमिलन करावं असं माझ्या मनामध्ये आलं. आणि खरोखर ते तसंच आहे आजकाल. कारण आपल्याला जे वयोवृद्ध आई वडील आहे, त्यांची इस्टेट आहे, संपत्ती आहे, ते हे मुलं सुनाच्या हातात गेल्यावर मग त्यांची अवहेलना होते. म्हणून याच्या पुढे मी अनेकांना सांगेन की तुम्हाला सुनबाई करायचं असेल तर तुमचं गुणसूत्र त्यांच्याशी, त्या सुनेशी, मुलीशी मिळते का हे बघून घ्यायला हवं. म्हणजे तुमचं 100% झालं पाहिजे कुंडली मिलन. 70-80% जवळपासही त्या वरवधूचं मुलामुलीचं झालं तरी चालेल. त्यांच्यात भानगडी होतील, काय होतील, त्याच्याकडे लक्ष न देता आपण आपलं संरक्षणाची भूमिका घ्यावी. म्हणून याच्यापुढे हा व्हिडिओ जाहीर करण्याचं कारण हेच की याच्यापुढे ज्यांना ज्यांना आपल्याला सुनबाई घरात आणायची आहे त्यांनी सासू सासरे यांच्याशी कितपत येणारी मुलगी जुळते हे बघा आणि मगच विवाह ठरवावा. हाच या कार्याचा मुख्य हेतू आहे आणि हे आज अत्यंत गरजेचं आहे.
आजचा कार्यक्रम इथेच समापन करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. येत्या 1 तारखेला त्यांना वर्षश्राद्ध आहे. त्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण पण सर्वांनी अभिवादन करावं. माझे व्हिडिओ, माझे विचार आपल्याला आवडत असतील तर आपण इतरांना शेअर करा. आपण शेअर केला म्हणजे त्यांना नवीन दृष्टी लाभेल ह्या व्हिडिओतून आणि त्यांचा बचाव होईल. त्याचा पुण्याचा प्राप्त तुम्हाला मिळेल आणि मला समाधान प्राप्त होईल. म्हणून अधिकाधिक हा व्हिडिओ शेअर करा. माझ्या विचाराची कोणी दखल घेत असेल, कोणाला काही पुस्तक काढायचं असेल, काही इतरत्र करायचं असेल, त्यांनी माझी परवानगी घ्या. मी हसत खेळत परवानगी देईल. मलाच प्रत्यक्ष भेटायचं असेल तर रावेरमध्ये येताना अगोदर मोबाईल करा. 9850015558. रावेरला आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स, विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूममध्ये जाऊन आम्हाला गुरुजींना भेटायचं आहे, बाबांना भेटायचं असं विचारायचं. ती मंडळी माझ्याकडे आपल्याला घेऊन येतील. पुढच्या व्हिडिओला नवीन विषय आपण शोधू. कोणाला विचार सुचवायचे असतील तर त्यांनी विचार अवश्य सुचवावे. त्या विषयावर मी भाष्य करेल, मार्गदर्शन करेल.